स्वामीजींनी सांगितलं, शेवटच्या दिवशी सद्गुरू स्तवनाचा समास घे. आत्ता 1-2 सेकंद शांतता झाली ना. खरी ही शांतता हेच सद्गुरूंचं स्तवन आहे. नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे दर्शन बरवे कानडियाचे नाम बरवे रूप बरवे वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरी विठ्ठल उघडा पंढरी नाम बरवे रूप बरवे नामा म्हणे तुझे अवघेची बरवे नामा म्हणे तुझे अवघेची बरवे त्याहुनी बरवे प्रेम तुझे त्याहुनी बरवे प्रेम तुझे नाम बरवे रूप बरवे. आषाढी होऊन गेली खरं. सद्गुरू स्तवनाचा समास, पांडुरंगाचा अभंग, काय चाललं आहे असं एखाद्याला वाटेल. पांडुरंगाला कुणी पाहिलं? मूर्ती दिसते पंढरपुरात गेल्यानंतर, तो आहेच पांडुरंग. पण ब्रह्मानंद महाराजांना विचारलं पांडुरंग कोण, तर त्याचं उत्तर या अभंगात आहे. श्री महाराजच पांडुरंग. कल्याण स्वामींना विचारलं पांडुरंग कोण, समर्थ हेच पांडुरंग. आपले सद्गुरू हेच आपल्यासाठी देव आहेत. त्यांचं स्तवन समर्थ करतायत. समासाच्या शेवटी लिहिलं आहे समर्थांनी, स्तवन करता येत नाही हेच त्यांचं स्तवन आहे. तर स्तवनाबद्दल काय बोलायचं? आज दुपारी प्रसाद घेत होतो. आपल्या इथं सेवेला करंदीकर म्हणून एक जण असतात. आत्ता ते महाराजांबरोबर वारीला पण गेलेले. माझे स्वामी जे आहेत ना, त्यांचे ते व्याही बरं का. पंढरपूरला ते पोचले, सांगत होते मला, भेटले होते प्रसाद घेताना. पंढरपूरला ते पोचले आणि अलोट गर्दी होती आणि ते कळसाकडं भरलेल्या डोळ्यांनी पाहत होते. आणि नेमका त्याच वेळी त्यांना स्वामीजींचा फोन आला. त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले, अरे तुझी आत्ता इतकी आठवण आली मला म्हणून तुला फोन केला. काहीच फरक नाही. परमात्मा पांडुरंग आणि आपले सद्गुरू. पहा काय गंमत आहे. नाम बरवे रूप बरवे असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे कसे होते ते आपण गोष्ट पाहिली आहे बरं का. त्यांची परीक्षा पाहिली, थापट नापडलं, कच्चं मडकं पक्कं मडकं, गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. भगवंताचं प्रेम नव्हतं असं नाही आहे. प्रेम होतं म्हणून तर भगवंत नाचायचे, खायचे हातचं, बोलायचे. पण हे प्रेम वेगळं आहे, जे सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर आतमध्ये उदयाला येतं. काही कारण मीमांसा नाही, पण उदयाला येतं. स्वामीजींनीच सांगितलेला एक प्रसंग सांगतो. ते म्हणतात, पांडुरंगावरती प्रेम नव्हतं असं नाही, प्रेम होतंच पांडुरंगावरती,
पण विशेष असं त्याच्याकडं काही पाहिल्यावर वाटायचं बुवा असं कधी झालं नव्हतं. कधी सद्गुरू प्राप्ती नव्हती तेव्हाची गोष्ट बरं का. पण जेव्हा स्वामी माधवनाथ भेटले, जेव्हा त्यांनी कृपानुग्रह केला, साधना घडायला लागली, आणि तेव्हा असा एक दिवस आला जेव्हा ते स्वामी माधवनाथांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या बरोबर पंढरपूरला गेले. आणि पांडुरंगाकडं बघितल्यानंतर घळाघळा अश्रू व्हायला लागले डोळ्यातनं. ह्याच्याकडं बघितल्यावर यापूर्वी असं कधीही वाटलं नव्हतं. मग आत्ताच का वाटलं? नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्याहुनी बरवे प्रेम तुझे. भगवंताचं प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं का. आपण दासबोधाच्या प्रवासामध्ये पुष्कळ गोष्टी बघितलेल्या आहेत. नाम कसं आहे, आपण नाम कसं घेतो, कसं घ्यायला पाहिजे, कसं शांत व्हायला पाहिजे. परमार्थामध्ये अनेक प्रकारची शास्त्रं आहेत, पण सगळी शास्त्र, सगळ्या उपासना पद्धती एका पारड्यात आहेत आणि भगवंताचं प्रेम एका पारड्यात आहे. मात्र ते इतकं सहज साध्य नाही. हां, सद्गुरूंना पूर्ण शरण गेल्यानंतर त्यांच्या मार्फत भगवंताचं प्रेम येतं. हे सांगायचं कारण असं की असं भगवंताचं प्रेम ज्यांना आत बाहेर भरून आहे, ज्यांच्या आत बाहेर भरून आहे, असे समर्थ आहेत बरं का. आणि समर्थांचे सद्गुरू रामचंद्र आहेत. त्या रामचंद्रांचं स्तवन स्वतः समर्थ सांगतात. अण्णा महाराज कीर्तनात सांगायचे, एखादा संत दुसऱ्या संताची स्तुती करतो त्यावेळी सासूनं केलेलं सुनेचं कौतुक नाही आहे, ते आत्मभावातून घडलेली स्तुती आहे. त्यामुळे समर्थ रामचंद्रांचं स्तवन करतात. कोणत्या भूमिकेतनं करत असतील हो? पूर्ण आत्मस्थ होऊन. सुरुवातच त्यांनी अशी केली, आता सद्गुरू वर्णवेना, आणि शेवट पण तसाच केला आहे की त्यांचं वर्णन करता येत नाही. आता याला भाग्य म्हणायचं की सद्गुरूंची कृपा म्हणायची, की सद्गुरू सान्निध्यामध्ये सद्गुरूंच्या स्तवनावरती निरूपण करायला मिळतं, एखाद्या देहाला मिळतं. पण इथं सगळ्या संतांची गाडी येऊन थांबती. कोणीही सद्गुरूंचं स्तवन करू शकलेलं नाही पूर्णत्वानं, करताच येत नाही. दोन पर्याय राहतात. एक पर्याय म्हणजे गप्प बसणे, ते तर आपल्याच्यानं होणार नाही आत्ता. म्हणजे श्रोते गप्प राहिलेले आहेत, निरूपणकर्त्याला बोलायला पाहिजे. दुसरा एक पर्याय राहतो की मग उपमा द्यायच्या, असं तसं तसं तसं. आता यातही उपमा दिलेल्या आहेत. काही उपमा लागू पडतच नाहीत अशा दृष्टीनं दिलेल्या आहेत, काही साम्य दाखवणारे पुष्कळ प्रकार आहे. ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली तर प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरुस्तवन केलंच आहे माऊलींनी. परवा आपण पाहिलं निरूपणात की शेवटी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आता पुरे, आता विषयाला पुढे जाऊ, आपण नेऊया पुढे. का असं होतं माऊलींचं? कारण इतकं प्रेम आतून दाटून येतं की किती बोलू सद्गुरूंविषयी आणि किती नको, किती उपमा देऊ आणि किती नको असं व्हायला लागतं. काय काय उपमा दिलेत. सोन्याला कोण दागिना करणार, अमृताला कोण तृप्ती देणार, पुष्कळ आहेत उपमा. माझा इतका अभ्यास नाही हो ज्ञानेश्वरीचा ना दासबोधाचा. परवा पाठक काकांच्या खोलीत बसलो होतो, त्यावेळी त्यांना म्हटलं नेमके ज्ञानेश्वर महाराज पैठणमध्ये होते. नेमकं त्यांच्या परीक्षा घेण्याचाच प्रसंग चाललेला होता. नेमका तिथं कुठला तरी रेडा होता आणि त्यांनी स्पर्श केला, तो बोलायला लागला. तशी गत आहे माझी. श्री महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे पहा. ती कुठली एक छोटी मुलगी असते, खेळत असते बाजूला. कुठला तरी योगी येतो श्री महाराजांची परीक्षा घ्यायला, परीक्षा नाही प्रश्न विचारायला. महाराज म्हणतात, मला योग वगैरे काही कळत नाही हो, मी आपला भगवंताचा दीनदास आहे, ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल पहा म्हणतात, आणि डोक्यावर हात ठेवतात. हे जे सगळं घडतंय ना इथे आत्ता,
लक्ष देऊन ऐका. 2026 साल आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. आजचा दिवस, आजचा क्षण पुन्हा येणार नाही. या क्षणाला आत्ता इथं जे सुरू आहे त्याची योजना सूक्ष्मामध्ये श्री महाराजांनी पुष्कळ आधी करून ठेवलेली आहे. फक्त इथं झाल्यासारखं दिसतंय आपल्याला. स्वामीजींना फोन केला. गोंदवल्यात निरूपण आहे, त्यांना माहीत होतंच. त्यांनी परवानगी दिली. त्यांना विचारलं, तुमची परवानगी असेल तर करेन. अवश्य जा म्हणाले. जरूर. 3-4 वेळा म्हणाले. परवाच त्यांच्याशी फोन झाला. त्यावेळी ते म्हणाले, तू जा, मी तुझ्याबरोबर आहे. त्यासी फोनवरी पुसले, मग त्यांनी आशीर्वाद दिधले, अशी ओवी रचता येईल या प्रसंगाची. फक्त ओव्यांमध्ये बोलत नाही आहे, बोली भाषेत सांगतो आहे. सद्गुरू स्तवनच चाललं आहे बरं का. तुझ्याबरोबर आहे म्हणजे काय? खोलात जाणार नाही, काळजी करू नका. तुझ्याबरोबर आहे म्हणजे तुझ्या जीवभावाच्या जाणीवेलगतच मी आहे, मीच करत आहे. तुला फक्त निमित्त म्हणून ठेवलेलं आहे. माऊलींचं प्रेम इतकं उतू जातं सद्गुरूंबद्दल की थकत नाहीत, ते बोलतच सुटतात. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, थांब थांब. हे काय आहे? एकीकडनं उमाळा येणं, दुसरीकडनं तो उमाळा थांबवणं, परत उमाळा येणं, हे काय नातं आहे? शिष्य अनेक स्थित्यंतरांमधनं जातो बरं का. एक सांगू का? ज्याला परमार्थातलं काहीही कळत नाही, आपल्याला कोणालाही कळत नाही असं आपण मानूया, असा एखादा काहीही न कळणारा व्यक्ती गोंदवल्यात आला. श्री महाराजांच्या समाधीकडं त्यानं पाहिलं. आत्ता आपल्याला असं वाटतं की तो गोंदवल्यात आलेला आहे, पण तो आणलेला असतो श्री महाराजांनी. समाधीवरती त्याची दृष्टी जाते. समाधीच्या ठिकाणी ते कसे आहेत? नित्य जागृत आहेत, झोपलेले नाहीत ते. इथं पद्धत आहे, गुरुपौर्णिमेला शेजारती म्हणत नाहीत, हो ना, गुरुपौर्णिमेच्या उत्सवात. पण तसे ते कधीच झोपलेले नाही आहेत. आपुल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी, या समासातलीच ओवी आहे. भावानं आपण त्यांना झोपी जा असं सांगतो. स्वस्थ करी शयन प्रभो मंचकावरी. मग झोपले ते, गृहीत धरलं झोपले. जागे आहेत, पाहतात कोण आले ते. तिथं गुरूंनी प्रवेश केलेलाच असतो त्याच्यामध्ये. ती गोष्ट आहे पहा त्यांची. बहुतेक मनोहर काकांच्या ओळखीतल्यांचीच कोणाची तरी गोष्ट आहे. एका खिडकीच्या फटीतून श्री महाराजांनी कोणाला पाहिलं आणि काही वर्षांनी ती व्यक्ती समोर आल्यानंतर म्हणाले, मी तुला बघितलं होतं खेळताना. पेटीवरती म्हणाले बहुतेक. म्हणजे खिडकीच्या एका फटीतून त्या मुलाकडं पाहिल्यानंतरसुद्धा त्या मुलानं धरलं आहे का नाही महाराजांना तो विषय वेगळा, पण महाराजांनी त्याला धरलं. परत तो व्यक्ती समोर आला महाराजांच्या. गुरुतत्व असं आपल्याला घट्ट धरतं, जाऊ शकत नाही आपण. इथं निरूपण व्हायचं ठरलं, ते ज्या क्षणी ठरलं त्याच क्षणी शेवटच्या दिवसापर्यंतचं निरूपण झालेलं होतं. सूक्ष्मामध्ये श्री महाराजांनी करूनच घेतलेलं होतं. इथं स्थूलात घटना घडली. सद्गुरूंची सत्ता अपार आहे. शिष्याच्या प्रवासाचा विषय जर पाहिला तर त्याला परमार्थ मार्गामध्ये आणण्यापासून रामाच्या हातात त्याचा हात देईपर्यंत, म्हणजे काल पाहिलेली आत्मनिवेदन भक्ती, तिथंपर्यंत सद्गुरू सगळं करतात. एक प्रसंग असा घडला, स्वामीजींच्या जवळ बसलेलो, आणखी काही जण होते. गमतीशीर प्रसंग आहे, किंचित गमतीशीर. भक्तिभावानं समोरच्या भगिनी म्हणाल्या की पुन्हा पुन्हा तुमचा सहवास असाच मिळू दे.
म्हणजे पुढच्या जन्मी पण अनेक जन्मांमध्ये तुम्हीच मला सद्गुरू म्हणून भेटू दे. स्वामीजी हसून म्हणाले, म्हणजे तू परत परत ये, तुझ्यासाठी मी परत परत येतो. जोपर्यंत शिष्याला मोक्ष नाही तोपर्यंत सद्गुरूंची पण सुटका नाही. नेने घाटावरच्या निरूपणात हे सांगितलेलं आहे. म्हणून आपण विचार करायला पाहिजे की जरा कमी त्रास द्यावा सद्गुरूंना. म्हणजे काय तर पटकन मोक्ष प्राप्त करावा, पटकन नामामध्ये स्वतःला विसरून जावं. काय म्हणायचं त्याला, शांत होऊन जावं नामामध्ये. खरंच सुख आहे हो. लहान लेकरू खेळत असतं, अजून शाळेत गेलेलं नसतं, किती आनंदात असतं. शाळेत जायच्या पहिल्या दिवशी रडायला लागतं, नंतर शाळेत रमायला लागतं. पण त्याला माहीत नाही आहे पुढे काय वाढवून ठेवलं आहे, किती परीक्षा आहेत, किती एंट्रन्स एक्झाम्स आहेत, आणि काय नोकरी धंदा पैसे कमवणे. हे का सांगतो आहे, अनंत व्याप करतो आपण एकाच कारणासाठी, कुठंतरी सुख मिळावं. आपल्यातला कोणीही असा नाही आहे जो दुःखासाठी धडपड करतो. काय हो, कोणी करतं का की मला दुःख मिळावं म्हणून धडपड? नाही. प्रत्येकजण सुखासमाधानासाठी धडपड करतो, पण ते सापडत नाही आपल्याला. जिकडे शोधतो तिकडे ते असत नाही. नित्य सुखामध्ये जे सद्गुरू आहेत ते सुखाची वाट दाखवतात, आत्मसुखाची. जोपर्यंत त्या आत्मसुखामध्ये आपण बुडत नाही तोपर्यंत ते आपल्याबरोबरच राहतात. येणं चालू होतं सद्गुरूंकडं. सद्गुरूंचा उपदेश ऐकल्यानंतर विचार यायला लागतात मनामध्ये की काय करतो आहे आपण काय करायला पाहिजे, हे काय सांगतायत, आपण आपल्यात बदल केला पाहिजे बुवा, असं वाटायला लागतं. हे जे वाटणं आहे ते पण सद्गुरूंच्या सत्तेनं घडतं. सगळं सद्गुरू करत आहेत बरं का. आणि शेवटी सांगणार आहे की सद्गुरू काहीही कसं करत नाहीत. आत्ता ते काय काय करतात ते पाहू आपण. वाटतं आपल्याला की ठीक आहे, बघू तरी थोडा वेळ नाम घेऊन काय होतं आहे असं. मग येतो तो नाम, किंवा थोडा वेळ डोळे मिटून शांत बसायला लागतो. अर्थातच मन लागत नाही. कसं लागणार, का लागत नाही त्याचा सगळा विषय झालेला आहे सगळ्या निरूपणांमध्ये. पण त्याला पुन्हा पुन्हा सद्गुरू असं काही आमिष दाखवतात, असं काही भुलवतात, अशी काही जादू करतात त्याच्यावरती की तो परत परत तेच करायला जातो, त्याच्यामध्ये मन लागत नसताना पण. पहा की आपल्याकडेच पहा. आपल्याला काय नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी समाधी लागलेली का? लागलेली नाही. मन अस्थिर होतंच की. आजपर्यंत का घेत आलो आहे आपण नाम? समस्ता मुखे नाम हे बोलविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. तेच नाम घेत आहेत. आपल्याला वाटत राहतं आपण नाम घेतो आहे. प्रत्येक पायरीवरती आपल्याबरोबर राहतात. मग कधीतरी कोणीतरी असं सांगणारा येतो की जरा नामामध्ये लक्ष पाहिजे बरं का, असं टी व्ही बघत नाही नाम घ्यायचं. मग तो व्यक्ती विचार करायला लागतो, हो बरोबर आहे, कशाला टी व्ही बघायचा, बंद करा, नामस्मरण करतो. मग तसा प्रयत्न चालू होतो. ध्यानाचा अभ्यास करायला लागतो. असं पहा, हा सगळा प्रवास त्याचा कुठे चालला आहे हो? आत्ता इथं बसलेले सगळेजण कुठून तरी गोंदवल्यात आलेत की नाही. इथंच राहणाऱ्यांची गोष्ट वेगळी, पण कुठून तरी आपण गोंदवल्यात आलो आहे. कोणी मुंबईतून आले, ठाण्यातून आले, कोणी पुण्यातून. पण जेव्हा आपण घरातून निघालो त्यावेळी आपल्याला मुक्कामाचं ठिकाण माहीत होतं, दिसत होतं, नकाशावरतीही दिसत होतं, लाईव्ह लोकेशन होतं, आपला बाण पुढे पुढे जातो आहे सगळं कळत होतं. म्हणजे आपला प्रवास कसा झाला आहे? स्वच्छ उजेडात झालेला आहे. परमार्थाचा प्रवास असा नाही आहे. मालतीबाई बाळ म्हणून मोठ्या संत होऊन गेल्या, म्हैसाळला त्यांची समाधी आहे बरं का. त्यांचे काही शिष्य सकाळी भेटलेले. मालतीबाई बाळ म्हणतात, मला तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं. का माहिती आहे का?
कारण डोळे मिटल्यानंतर तुम्हाला काहीही अनुभव येत नाही हो, पण तुम्ही वर्षानुवर्ष केवळ विश्वासानं डोळे मिटून बसता, म्हणून तुमचं कौतुक आहे, असं त्या म्हणायच्या. परमार्थातला मार्ग शिष्यासाठी हा असा अंधारातला असतो. कुठं चाललो आहे आपण नाम घेत, ध्यानामध्ये बुडल्यानंतर आपण नेमकं कुठं चाललो आहे हे त्याला माहीत नसतं. निरूपण सगळं आपण ऐकलेलं आहे की आपण आत्मस्थितीकडे जातो, आत्माच आपण आहे वगैरे वगैरे, सगळे शब्द बाजूला ठेवू. आपल्याला माहीत नसतं आपण कुठं चाललो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता घरी गेल्यानंतर ज्यांचे हातपाय धड आहेत आणि जे त्यातल्या त्यात तरुण आहेत त्यांनीच हा प्रयोग करायचा बरं का, आणि कोणी करायचा नाही. पूर्ण अंधार असताना सगळे दिवे बंद करायचे आणि पहा काही पावलं चालून, 1 फुटावरचं पण दिसता कामा नाही बरं का, पूर्ण अंधार पाहिजे, जणू आपण आंधळे झालो आहे. किंवा डोळे मिटून घ्या, घरात अंधार करायचा, डोळे मिटायचे आणि 10 पावलं आपल्या रोजच्याच घरात चालायचं बरं का. खरंच करून बघा, आपण किती कॉन्शियस होतो, कळत नाही आपल्याला कुठं जायचं. आत्ता पायाला काही लागलं तर, थटलं तर, असे अनेक विचार येतात. इथे तर आपण स्वरूप स्थितीमध्ये जात असताना आपल्याजवळचं सगळं टाकतो, देहभाव टाकतो, मन टाकतो, बुद्धी टाकतो. मग उरलं काय तिथं? जे उरलं तेही आपल्याला माहिती नाही आहे बरं का. अशा माहीत नसलेल्या गोष्टीसहित, त्याला साक्षी म्हणतात, साक्षी वगैरे सगळं निरूपणात आपण पाहिलं, पण कुठे आहे साक्षी? कोण आहे साक्षी? कोण पाहिलं आहे, ओळखलं आहे त्याला? त्या साक्षीला घेऊन आपण आपल्या आत शिरायला लागतो. काहीही माहिती नाही, अंधकार आहे. कुणाच्या आधारावरती आपण तिथं शिरतो? सद्गुरूंच्या आधारावरती, की ते आहेत, ते आपल्याला घेऊन जातील, ते पोहोचवतील, हा विश्वास. कुणीही नाही त्या अवस्थेमध्ये ते आहेत आपल्याबरोबर, हा विश्वास. त्या विश्वासानं आपण साधनेमध्ये बुडत 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 केव्हा आपण तद्रूप होऊन जातो हे आपल्याला कळत नाही. आपल्यालाच कळत नाही आपण कधी पूर्ण झालो. इतका अलौकिक परमार्थ आहे. असा परमार्थ जे देतात, अशा परमार्थामध्ये जे हाताला धरून आणतात, कृपा करतात, सांभाळून घेतात, प्रत्येक चूक सांभाळून घेतात बरं का. नैने घाटावरती जी निरूपणं झाली त्यात विषय आलेला होता पाषाणाचा, की आपण किमान पाषाण तरी व्हायला पाहिजे. एक खपली उडवली आपल्यावरची की पुन्हा चिकटून नाही आली पाहिजे आपल्याकडे. एक दोष घालवला की घालवला. आज निरूपणात ऐकलं ना की टी व्ही बघत जेवायचं नाही, तर ते जेवणं बंद. टी व्ही बघत परत ते करायचं नाही, हे सुद्धा आपण करत नाही, तरी ते आपल्याला पदरात घेतात, सांभाळतात आणि शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहतात. अशा सद्गुरूंचं जो पूर्ण झालेला आहे असा महात्मा काय स्तवन करणार? म्हणून त्याच्याकडं 2च पर्याय शिल्लक राहतात, एक मौन आणि दुसरा प्रेमाचा उमाळा. प्रेमाच्याच उमाळ्यातनं आलेलं मौन, प्रेमाच्याच उमाळ्यातनं आलेल्या काही उपमा, की हे तुम्हाला म्हटलं तरी हे अपूर्णच आहे, ते तुम्हाला म्हटलं तरी ते अपूर्णच आहे. अशा पद्धतीचा हा समास आहे. एक एक ओवी सोन्यासारखी ओवी आहे. नकळे नकळे नेती नेती ऐसे म्हणत असे श्रुती. समर्थ म्हणतात, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. तर कुठल्या मनुष्यानी या समासावरती निरूपण करायचं, जर हे स्वतः असं म्हणतात? सांगा ना. हे निरूपण करण्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मुरणं आवश्यक आहे. खूप खोल जाऊन सद्गुरूंचं प्रेम अनुभवणं आवश्यक आहे, तरच हे आपल्याच्यानं घडेल, नाहीतर घडणार नाही. समर्थ अतिशय सुंदर प्रकारे या समासात सांगतात बरं का, परीस आणि सोन्याची उपमा देऊन, की परीस लोखंडाला लावला की लोखंडाचं सोनं होतं, पण परीस लोखंडाला परीस पण देत नाही.
असं समर्थ म्हणतात. ओव्या आहेत यात. सद्गुरू आपल्यासारखंच करतात. समर्थ म्हणतात, एखादा छोटा ओहळ येऊन गंगेला मिळतो आणि गंगा रूपच होऊन जातो. बाकीच्यांच्या दृष्टीनं तो वेगळा दिसतो, पण इथं परमार्थामध्ये असं घडतं की सद्गुरूंचंच कार्य शिष्य करायला लागतो. सद्गुरूंनी जसा लोकांना उपदेश केला तसाच तोही लोकांना उपदेश करायला लागतो. असं करणारे सद्गुरू आहेत. मोक्षश्रेया अलंकृत ते हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जीवामध्ये हे सामर्थ्य आहे का की ब्रह्मरूप आपण व्हावं? आता तत्त्वज्ञान बाजूला ठेवू बरं का, की तिथं मुळात जीव नाहीच आहे, तिथं आत्माच आहे, ही सत्यस्थिती आहे बरं का. पण आज या घडीला आपण जीवभावावरती आहे ना, तर आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे का की आपण आपल्या प्रयत्नांनी आत्मस्थिती गाठावी? ते सामर्थ्य आपल्यात नाही. म्हणून तिथं सद्गुरूंची आवश्यकता लागते. अहो, साधं पोळी करण्यासाठी पण शिकून घ्यावं लागतं. तर इथं तर परमार्थ साधना आहे. खूप बारकावे असतात, खूप भ्रम असतात. हे असं होतं आहे, तसं होतं आहे, हे योग्य आहे का नाही, त्यावेळी सद्गुरूंची मदत लागते. माऊली म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, हा जो श्लोक आहे त्याच्या विस्तारात माऊली म्हणतात की त्यांच्यापाशी तुम्ही बसा, त्यांना परिप्रश्न विचारा. त्यांना परिप्रश्न विचारले तर तिथं तुमचा संवाद होईल आणि ते तुम्हाला उत्तरं देतील. प्रामाणिकपणे सद्गुरूंना शरण जाऊन साधना कशी करू हे विचारा. त्यासाठी समोर सद्गुरू पाहिजेत ना, म्हणजे आत्ताच्या भाषेत जिवंत पाहिजेत ना, सांगायला की तू चुकतोयस, तू बरोबर आहेस, असंच कर. या प्रत्येक पायरीवरती जेव्हा ते मदत करतात आपली, तेव्हा शिष्य अंतरामध्ये बदलायला लागतो. आपण पाहू बरं का की अंतरात त्यात काय बदल होतात. हे तर ठरलेलं आहे की आपल्याला देहबुद्धी आहे. आता हे वाक्य ऐकून ऐकून तुमचे कान पण किटले असतील. आपण देहबुद्धीत आहे. सगळं काही आपल्याच चष्म्यातनं आपण पाहत असतो. आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ, आपल्याला आवडणारं एखादं कापड, आपल्याला आवडणारी झोप, गाडी, आपल्याला आवडणारा एखादा प्राणी, काहीही असलं तरी आपण आपल्या चष्म्यातनं जगत असतो. जेव्हा सद्गुरू जवळ करतात, साधना देतात, तेव्हा शिष्यामध्ये जाणीवांच्या ठिकाणी बदल व्हायला लागतात. त्याला हे प्रगटपणे, समर्थांच्या भाषेत रोकडेपणानं लक्षात यायला लागतं बरं का, की आपल्याबरोबर कुणीतरी आहे. हा मनाचा भास नाही आहे. सद्गुरू आपल्याबरोबर आहेत. समोरची व्यक्ती जे आपल्याशी बोलती आहे ते मी एकटा ऐकत नाही आहे, माझ्याबरोबर सद्गुरू पण ऐकत आहेत. मी हातानं जे कर्म करतो आहे आत्ता, हे एकटा करत नाही आहे, या हाताबरोबर सद्गुरूंचा हात लागलेला आहे. हा जो पदार्थ मी आत्ता खाणार आहे त्यामध्ये सद्गुरू आहेत माझे. समोर चहा आहे, सद्गुरूंच्या कृपेनं हा समोर आलेला आहे. घास घेतला ना आपण, त्याला आता शिरा म्हणायचा का सांजा म्हणायचा, हा फार मोठा वाद आहे बरं का. आज दुपारी प्रसादात जो होता तो पण छान होता. पण त्याचा गोडवा कळायच्याही आधी सद्गुरूंची आठवण येते की माझे सद्गुरू याच्यापेक्षा गोड आहेत. एखादं फूल पाहिलं ना की माझे सद्गुरू याच्यापेक्षा कोमल आहेत, असं पहिल्यांदा मनात येतं. कोण आहेत बरं का या सद्गुरू आत असल्याच्या. पाऊस आला की असं वाटतं आपण किती दमलेले होतो, किती तापलेले होतो. हा पाऊस जसा शांत करतोय ना जमिनीला, तसं सद्गुरूंनी आपल्याला शांत केलं पाहिजे. करतायत ते. पाऊस धोधो व्हायला लागला की असं वाटतं जितक्या या पावसाच्या धारा पडत आहेत तितकं नाम आपल्याकडनं घडलं पाहिजे बुवा, असं वाटायला लागतं. दृष्टी पहा बरं का.
विषयासक्त मनुष्य विषयाला आठवेल पाऊस पडायला लागल्यानंतर. कुठला पदार्थ नाव घेत नाही आता. पण सद्गुरूंच्या ठिकाणी ज्याच्या वृत्ती लीन व्हायला लागल्यात त्याचं जीवन पाहतोय आपण. तुमच्या लक्षात येतं आहे का, अशा व्यक्तीचा प्रत्येक श्वास सद्गुरू स्तवन आहे. श्वासामध्ये विषयाचा ध्यास नाही आहे. माझे सद्गुरू, माझे स्वामीजी, माझे महाराज. माझे महाराज जेवले असतील का? 12 वाजत आले. असा व्यक्ती 100 वेळा विचार करतो 12च्या आत तोंडात घास घालायच्या आधी, अरे ते उपाशी आहेत. ज्यांनी मला पोटाला दिलं त्यांना अजून नैवेद्य दाखवलेला नाही, नाश्ता काय करतोय मी, असं वाटायला लागतं त्याला. हे आंतरिक बदल आहेत बरं का, ज्या बदलातून सद्गुरुस्तवन शिष्य प्रत्येक श्वासातून करत असतो. इंद्रियांच्या जागी आहेत. आपण बहुतेक पहिल्या का दुसऱ्या दिवशी पाहिलेलं, इंद्रिय विषयापासून आपल्याला वेगळी करता येणार नाहीत, हो ना. पण त्याच विषयांनी कसा रंग घेतला पहा. सगळीकडं श्री महाराज दिसायला लागले. स्थूल दृष्टीनं दिसत नाहीत बरं का असे ते, आणि बोलत पण नाहीत. इथं गोंदवल्यामध्ये श्री महाराजांच्या समाधीच्या शेजारी निरूपण चाललं आहे. स्पष्ट सांगतो, श्री महाराज कुणाशीही बोलत नाहीत. श्री महाराज म्हणतात, मी बोलतो पण माझी वाणी अशरीरी आहे. अशरीरी वाणी याचा अर्थ ओंकारच, दुसरं काही नाही. महाराज सांगत नाहीत आज शेवग्याची शेंग आहे ना, भाजी कर मस्त, असं नसतं परमार्थामध्ये. त्यामुळे दासबोध पाहावा, साक्षात्कारी संतांकडून सद्गुरुपदिष्ट साधना समजून घ्यावी. थोथांडाच्या मागं जाऊ नये. अमुक संत बोलतात, तमुक संत बोलतात, हा खोटा परमार्थ आहे. खरा परमार्थ दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यामध्येच आहे. जेव्हा भाव मुरतो सद्गुरुचरणी, तेव्हा आंतरिक बदल होऊन साधकाची दृष्टी बदलायला लागते. भूक लागली, आधी सद्गुरूंची आठवण. तहान लागली तरी आधी सद्गुरूंची आठवण. माझ्या एक मावशी होत्या बरं का, आता त्यांनी देह ठेवला. तरुण वयापासून अपंग होत्या त्या. तरुण म्हणजे किती काका, वयाच्या 18व्या वर्षापासून अपंग. पण नामामध्ये तल्लीन झालेल्या होत्या. अत्यंत तेजस्वी दिसायच्या, अत्यंत तेजस्वी. पण त्यांना कोणी चहा आणून दिला, पांढरी शुभ्र साडी नेसलेली असायची, स्वच्छ. बरं, स्वतःची साडी स्वतः धुवायच्या बरं का. कमरे खालून त्यांना चालता येत नव्हतं. हातानं ढकलत स्वतःचा देह न्यायच्या. त्यांच्यापाशी छोटी बादली असायची, धुवायच्या. कृष्ण 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 असं म्हणत म्हणत धुवायच्या, वाळत घालायच्या, उत्तम स्वयंपाक करायच्या. सगळं जीवन कृष्णमय होतं. कधी गेलो तर मेतकूट भात करून खायला घालायच्या. कृष्ण कृष्ण, कृष्णमयच जीवन. त्या आजी म्हणतात, एके दिवशी मला म्हणाल्या, जगात तू कुठेही जाशील पण ब्रह्मचैतन्यांना कधी विसरू नको हां बाळ, असं मला म्हणाल्या. त्यांच्या उशाशी गोंदवलेकर महाराजांचा एक फोटो असायचा. त्याच्यावरती छोटं फूल ठेवलेलं असायचं. वास घ्यायच्या, खाली ठेवायच्या. कोणी चहा आणून दिला की त्या चहा पहिल्यांदा श्री महाराजांच्या समोर ठेवायच्या आणि हात जोडून पूर्ण वदनी कवल घेता म्हणायच्या, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला म्हणायच्या, जय जय रघुवीर समर्थपर्यंत. आणि मग चहा घ्यायच्या. चहा असला तरी बरं का, काही तोंडात टाकायचं असलं तरी आधी सद्गुरूंची आठवण, आधी त्यांना दिलं पाहिजे. ते खाल्ले का, ते पिले का, मग आपण घ्यायचं. कुठून कुठं येतो पहा जीव. तुम्हाला असं वाटतंय हे जीवाचं सामर्थ्य आहे? कुणाला वाटतंय का असं हे की जीवाचं सामर्थ्य आहे? अहो, तो तर वासनेमुळं आलाय ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काहीतरी वासना राहिली. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की
पतित आहे म्हणूनच तू जन्माला आलेला आहेस, म्हणजे तू दिसतोस ना देहरूपानं, हेच तुझं पापी असल्याचं लक्षण आहे, असं माऊलीतनं म्हणायचं आहे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला, तुकाराम महाराजांचं म्हणणं. असे आपण असताना हा भाव कुठून आला, हे दैवी गुण कुठून आले? आणखी एक घटना सांगतो बरं का, की महात्मा आत बाहेर कसा शांत असतो. स्वामी स्वरूपानंदांकडं दर्शनाला काही लोक यायचे आणि खडीसाखर घेऊन यायचे. तर ती पुडी कशी पण बांधलेली असायची. आमचे स्वामीजी ही गोष्ट सांगतात बरं का वारंवार, कशी पण दोऱ्यानं गुंडाळलेली असायची. तर स्वामीजी म्हणजे स्वामी स्वरूपानंद अगदी शांतपणे ती पुडी ठेवायचे, अलगदपणे दोरी सोडायचे. आपण काय करतो, खाडकन तोडून टाकणार दोरी, तसं नाही, शांतपणे दोरी सोडायचे. ती दोरी गुंडाळून ठेवायचे. असं गुंडाळून ठेवलेल्या दोरींचा काय म्हणायचा, एक बेंडा म्हणायचं का काय म्हणायचं, तसा एक होता तिथे. तर त्यातून एक दोरी बाहेर आली असेल तर त्याला उरलेली दोरी बांधायचे आणि परत दोरी गुंडाळून ठेवायचे. मग कागद राहिला, साखर राहिली, ती साखर शांतपणे एका भांड्यात काढायचे, कागद असा सपाट करायचे बरं का, आणि त्याची अशी घडी करायची स्वच्छ, अगदी कोपऱ्याला कोपरा लावून, आणि अशा घड्या तिथं ठेवलेल्या असायच्या. हे अंतरामध्ये शांती असल्याचं लक्षण आहे बरं का. अगदी छोटं कर्म आहे. आपलं चप्पल काढणंसुद्धा सरळ रेषेत पाहिजे. हे वाकडं झालेलं चप्पल सद्गुरूंना आवडेल का, असा विचार पाहिजे. हे सगळं परमार्थात येतं बरं का. अंतरामध्ये जो शांत झाला आहे ना, त्याची कर्म अस्ताव्यस्त असत नाहीत. अस्वच्छ कपडे, अस्वच्छ देह, अस्वच्छ राहणीमान असं त्याच्या ठिकाणी आढळत नाही. का आढळत नाही? नटायची हौस आहे म्हणून नाही. ज्याला नटायची हौस आहे तो पण नीटनेटका राहील, पण याचं नीटनेटकं राहणं सद्गुरू प्रेमातून आलेलं असतं, आतल्या शांतीमुळं आलेलं असतं. अशी शांती देणारे हे सद्गुरू आहेत, ज्यांचं स्तवन आपण करतो आहे. म्हणजे काय होतं, ती शांती आत आल्यानंतर प्रत्येक कर्म सद्गुरूंचं स्तवन, सद्गुरूंची आरती, सद्गुरूंची पूजाच होऊन जातं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, कर्मे ईशू भजावा. अगदी सोपा अर्थ त्याचा, की कर्म म्हणजे तुमची पूजा पाहिजे भगवंताची. असं कोण कर्म करतो? तक्रारी करत करत आपण सर्वसामान्यतः कर्म करतो. तक्रारी करत करत पगाराच्या पैशाकडे लक्ष ठेवून, वाढ होती आहे का नाही याच्याकडे लक्ष ठेवून आपण आपली कर्म करतो. नोकरीमध्ये अहो पगार आवश्यक नाही का, असं कोणीतरी तर्क काढेल. तसं नाही, विषय समजून घ्या की लक्ष कुठे आहे. हातातली कर्म घडतानासुद्धा पुस्तक उघडलं, हे उघडण्याचं कर्मसुद्धा भगवंताच्या पूजेसारखं व्हायला पाहिजे, असं माऊलींचं म्हणणं आहे. कुणाकडे पाहणं यातलं काही माझ्या मनचं सांगत नाही आहे बरं का. हे सगळं संतांनी सांगितलेलं सांगतो आहे. श्री महाराजांचं वाक्य हवं आहे, घ्या. श्री महाराज म्हणतात, आपलं बोलणं प्रेमळ पाहिजे, नव्हे नव्हे आपलं पाहणंसुद्धा प्रेमळ पाहिजे. म्हणतात की नाही महाराज. म्हणजे या प्रेमळपणामध्ये काय पाहिजे? भगवंताचं प्रेम पाहिजे. पहा, आपलं जीवपण कुठं राहिलं आणि भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब भिजलेला असा साधक कुठं? इथंपर्यंत घेऊन येतात सद्गुरू. केवळ सद्गुरू संपूर्ण जीवनामध्ये प्रेम भरून टाकतात. प्रेमाशिवाय आणखी काहीच नाही. स्वामीजी म्हणतात, स्वामी माधवनाथांचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर प्रेम हा एकच शब्द आहे असं म्हणतात. हे असं का घडतं? पायऱ्या आहेत त्याला. सद्गुरूंकडं जाणं, शरणागतीनं त्यांच्याकडनं श्रवण करणं, त्या श्रवणाच्या ठिकाणी स्थिर राहणं, भरकटायचं नाही, 50 जणांकडं जायचं नाही. एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, पाहिले निरूपणात आपण. असं घडलं की साधनेमध्ये चित्त रमायला लागतं. सद्गुरू वेळोवेळी शंका समाधान करतात.
पण नेहमीच करतील असं नाही, कधीतरी हाकलून पण देतील, पण तो रुसून बसत नाही. परत सद्गुरूंकडे येऊन प्रेमानं साधनेमध्ये राहायचं. मग अंतरामध्ये बदल होत जातात आणि लक्षण रूपानं ते बाहेर येतात. असं लक्षण बाहेर आलं, असे उत्तम गुण बाहेर आले की तिथेच सद्गुरू स्तवन त्याच्याकडनं आपोआप घडायला लागतं. नाहीतर तो कुठून स्तवन करणार सांगा ना. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. असे सद्गुरू आहेत. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीतं गगनसदृशं असे ते आहेत. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षी असं सगळं वर्णन आहे. यांचं स्तवन करायला त्यांच्यासारखंच व्हावं लागेल. त्यांच्यासारखं झाल्यानंतर स्तवनाचं प्रयोजनच राहिलं नाही, भक्तीचं प्रयोजनच राहिलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा आम्हाला तू वेगळाच ठेव, आम्हाला नको मोक्ष, नको वैकुंठ, नको काही नको. महाराजांच्या रामपाठात आहे बघा, मला वैकुंठाचा वास नको, देणार असलास तर तुझ्या भक्तांची संगती दे, आहे ना. ते अशासाठी, कारण आपल्या सद्गुरूंच्या स्तवनामध्येच आपण बुडून राहावं असं त्याला वाटतं. कारण तो आत बाहेर प्रेमरूप झालेला असतो. असं हे प्रेम त्याला कुठल्या अवस्थेत नेतं माहिती आहे का? ज्या अवस्थेमध्ये सायुज्यता प्राप्त झालेले, लक्ष देऊन ऐका हां, सायुज्यता प्राप्त झालेले योगीसुद्धा ज्या अवस्थेमध्ये यायला तडफडतात, अशा गोपी अवस्थेमध्ये नेऊन ठेवते हे प्रेम. या गोपींना श्रीकृष्ण आपल्या गल्लीत आलाय म्हटल्यानंतर देहाचं भान राहायचं नाही. कुणी दिवा लावत असेल तर बोट जाळायचं, अंगावरच्या वस्त्रांचं भान राहायचं नाही. आणि हा बाळकृष्ण घरात येऊन घाण करायचा, सांड लवंड करायचा, विष्ठा मलमूत्र विसर्जन करायचा, कुठे पण बरं का. तरी पण त्याला पाहिल्यानंतर खरं सांगू का, काही बोलू नये, शांत बसावं. आता आतून उमाळा आल्यानंतर पोट आत जातं, अंगाला कंप सुटतो आणि आपल्या नकळत डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. हे कुठल्या शब्दात सांगू तुम्हाला? मला शब्द आणून तरी द्या, नाहीतर गप्प तरी बसू आपण. सांगता येत नाही हे शब्दामध्ये प्रेम. अनुभवण्याचीच गोष्ट आहे. कसले आपण? कुणीही नाही, आपण सद्गुरूच फक्त आहेत. अशा स्थितीमध्ये अश्रुधारा घळा व्हायला लागतात. या अवस्थेसाठी सगळे तडफडत आहेत. अशी अवस्था देणारे सद्गुरू आहेत, ज्यांचं स्तवन आपण करतोय. आता परत एकदा पाहूया आपण, कुठं आपलं जीवन आणि कुठेही अवस्था. आत्ता चहा मिळणार नाही म्हटल्यानंतर आपली चिडचिड होते हो. महाराजांकडे येणारे आपण, आपला लेंगा सापडेना झाला की चिडचिड होते आपली. हे जीवन कुठं आणि ही अवस्था कुठं, जिथं श्री महाराजांना आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपली जमीन त्यांच्या नावावर करायची आहे? काहीही करायचं नाही आहे, फक्त शांत नामात राहायचं आहे, एवढंच करायचं आहे. ही अवस्था आपोआप सद्गुरू कृपेनं येते. कुठलीही खटपट न करता सहज स्थिती सहजपणे साधनेत येते. त्या स्थितीत असलेले समर्थ हे स्तवन करतात. एकही शब्द त्यांनी स्तवनासाठी वापरलेला नाही बरं का. सगळ्या मार्गांनी हेच सांगितलेलं आहे की सद्गुरू स्तवन करता येत नाही. शिष्याचं जीवन सद्गुरू पूर्णपणे पालटून टाकतात, म्हणजे त्याची स्वतःची ओळखच बदलते. एक सांगू का, कुणी आपल्याला जर विचारलं की तुमचं नाव काय, तर आपण पटकन सांगतो, पहा अमुक अमुक नाव. ज्याच्या अंतरामध्ये सद्गुरू भरून आहेत त्याला ते नाव सांगताना पण कचरायला होतं. हे आपण आहे असा आत प्रश्न येतो, तुमचं नाव काय म्हटल्यानंतर.
याचं ढोंग करायचं नाही बरं का. कोणी बाहेर जाऊन विचारलं तुमचं नाव काय, थांबा हां जरा विचार करते, कसं सांगू माझं नाव, असं नाही करायचं बरं का. अवस्था पाहतोय आपण, इतकी तल्लीनता आहे आतमध्ये की अन्य विश्वच नाही आहे कुठलं सद्गुरूंच्या शिवाय. असं पहा, सांगलीमध्ये दासराम महाराज केळकर होऊन गेले. सद्गुरू निंबरीकर महाराज यांच्याशिवाय आत कुठला विषयच नव्हता. ते म्हणायचे, माझ्या शरीराचं कोणतंही अंग कापलं तरी त्याच्यात निंबरीकर महाराजच दिसतील, असं म्हणायचे. आत कुठला विषयच नाही. मग असा महात्मा जेव्हा श्वास घेतोय, जेव्हा भोजन करतोय, जेव्हा विष्ठा मलमूत्र विसर्जन करतोय, जेव्हा लोकांशी बोलतोय, जेव्हा कीर्तन करतोय, जेव्हा झोपलेला आहे, तेव्हा तो सर्व काळ सद्गुरू स्तवनामध्येच आहे. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरू बोधे. या आत्मनिवेदनाच्या खऱ्या स्थितीमध्ये सद्गुरू नेतात. म्हणजे त्याचा देह सगळं काही करतो बरं का, असा निश्चेष्ट पडून राहत नाही, पण तो स्वतः म्हणून तिथं राहतच नाही, सुखरूप होऊन गेलेला असतो तो. पहा किती खटपट चालली आहे शब्दातून अवस्था सांगण्याची, कारण ही सांगताच येत नाही अशी स्थिती आहे. या स्थितीमध्ये नेणाऱ्या सद्गुरूंचं वर्णन कसं करणार तो महात्मा तरी. एक लक्षात घ्या, जो नुकता यायला लागला आहे सद्गुरूंकडं, तो सद्गुरूंचं स्तवन करतच नाही. सद्गुरूंचं स्तवन कोण करतंय? समर्थ करतायत. जो सद्गुरू स्वरूप झालेला आहे, सायुज्य मुक्तीपर्यंत जाऊन त्याही पलीकडे सहज स्थितीमध्ये आहे, तो महात्मा सद्गुरूंचं स्तवन करतो. त्यालाही शब्द सापडत नाहीत, अशी इथली स्थिती आहे. समर्थ म्हणतात, म्हणून ही सद्गुरू वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. अशा या सद्गुरूंना कुठल्याही शब्दात बांधता येणार नाही. अंतरस्थिती ज्याला कळली त्यालाच ही खूण कळेल. म्हणजे मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं ना, घरात गेल्यावर अंधार करायचा आणि आपल्या रोजच्याच खोलीत घट्ट डोळे मिटून चालायचा प्रयोग करायचा. त्यावेळी आधार कोणाचा मिळाल्यावर काय होतं हे निरूपणात कसं सांगायचं? हे ज्याला आधार मिळालेला आहे साधनेमध्ये, त्या स्थितीत, त्यालाच ते माहीत आहे की ते कोण आहेत. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लानी करी, तेथे उडी घालूनी तारी, असे सद्गुरू आहेत. हा प्रसंग दैववशात कोणाच्या वाट्याला येऊ नये की आपण गटांगळ्या खातोय महापुरामध्ये. पण कधी पोहायला शिकल्याचा अनुभव आला असेल, आठवत असेल गटांगळ्या खाणं म्हणजे काय. प्राण अस्वस्थ झालेले असतात हो. हात कोण देते आपल्याला, कोण वर काढतंय, असं झालेलं असतं. अशी स्थिती जेव्हा जन्मामध्ये येते, संसार दुःखामध्ये येते, त्या स्थितीत ते आपल्यासाठी उडी मारतात, आपल्या पातळीवर येतात आणि आपल्या जाणीवांना सूक्ष्म करतात. जाणीवांना बरं का. देह तसाच राहतो. BP असलेला, काय शुगर असलेला, किडनी प्रॉब्लेम असलेला, तो तसाच राहतो. हा जाणीवेनं वरती जातो, हलका होतो. आता आहे काय आणि नाही काय हे उद्विग्नतेनं पण वाटू शकतं बरं का. जाऊ दे आता, हे असंच मरायचं आपलं शरीर, असं वाकड्या चेहऱ्यानंही वाटू शकतं आणि आनंदी प्रसन्न चेहऱ्यानंही वाटू शकतं की हे माझं नाहीच आहे, मी माझ्या महाराजांचं आहे, माझ्या बरं का, मी माझ्या स्वामीजींचं आहे. असं जिथं वाटत असतं तिथं सद्गुरू स्तवन घडत असतं. कुठंही जात नाही आपण, पण न जाताही आत्मस्थितीला पोहोचलेले असतो. इथे कर पाहता जानकी जीवन स्मरण म्हणायला पाहिजे. इथे स्तवन संपतं सद्गुरूंचं. यातल्या ओव्या पाहिल्याच नाहीत आपण हो. समर्थ म्हणतात, सद्गुरूसी उपमावे अमृत, तरी अमर धरती मृत्युपंथ, सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी.
सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी. एकापेक्षा एक सुंदर ओव्यात. पूर्ण समासच वाचायला लागेल. छोटा आहे 31 ओव्यांचा. आपण थोडा गांभीर्यानं विचार करू. आपल्याच्यानं सद्गुरुस्तवन कसं होईल प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक क्षणाला, याचा विचार करू आपण घरी गेल्यानंतर किंवा इथंही करू. यासाठी काही करायचं नाही आहे. आपलं समर्पण आवश्यक आहे. आपला मी टाकणं आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, अलौकिक काळ आहे. पण हे कसं आहे, नैमित्तिक कर्म आहे, कधीतरी एकदा होणारं कर्म आहे. हे रोज घडलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. रोजचा दिवस पौर्णिमा पाहिजे. पहा बरं का, नरक चतुर्दशीचा दिवस आला की थोडं वेगळं वातावरण असतं ना. जरा फटाक्यांचे आवाज असतात, त्या फटाक्यांचा वास असतो. चुकून घरी केली असेल तर, करता येत असेल तर, भाजणीचीच चकली, तिचाही वास असतो. हां, वातावरण वेगळं असतं. पण श्री महाराज म्हणतात हे आपल्या भूमिकेवर अवलंबून आहे. रोजचा दिवस तशाच आनंदाचा आपला होऊ शकतो, कारण आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत. मी माझ्या महाराजांचा आहे, मी माझ्या महाराजांचा आहे, याचा धोशाच लावावा. अन्य कोणाचाही मी नाही. फरक पडतो बरं का यानं. स्वामी स्वरूपानंदांना एकाने प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही काय केलं हो, म्हणजे अर्थातच साधन काय केलं. सोहम साधना होती त्यांची, उघडच आहे. पण त्यांनी उत्तर दिलं, मी सोहम लाख वेळेला घोटलं म्हणाले. म्हणजे दुसरं अनुसंधानच ठेवलं नाही. आता यासाठी आपल्याकडं पुष्कळ उदाहरणं आहेत. ब्रह्मानंद महाराज आहेत, आनंदसागर महाराज आहेत, भाऊसाहेब केतकर आहेत, डॉक्टर कुर्तकोटी आहेत, पुष्कळ जण आहेत ज्यांनी श्री महाराजांनी नाम दिल्यानंतर त्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. केलं नाही म्हणजे चिंतलंच नाही. असं जो जगतो तो सद्गुरू स्तवन करण्याच्या स्थितीमध्ये जातो. मगाशी आपण पाहिलं तसं त्याचं जीवन अंतर्बाह्य बदलून जातं. आपल्या हातात आहे. गुरुपौर्णिमा वर्षातनं एकदाच करायची का दररोज करायची. कारण पौर्णिमा काय निर्देशित करते, पूर्णत्व निर्देशित करते. आणि आपण कसे आहे, पूर्णच आहे. आपल्या पूर्णपणाची जाणीव सद्गुरू करून देतात, त्याची आठवण म्हणून गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला पूर्ण होण्यासाठी ते मार्गस्थ करतात. जा कसे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला. तिकडं पाठवतात पूर्ण होण्याकडं. आणि जेव्हा आपण पूर्ण होतो तेव्हा कोणाच्या कृपेनं पूर्ण झालो याची कृतज्ञता आत उफाळून येते. पहा, मुलानं काही कर्तृत्व केलं की आईच्या हातून प्रेम उफाळून येतं ना. बापाच्या हातून, बाप आहातच की तुम्ही. मुलगी चांगलं वागल्यानंतर आतून प्रेम येतं. याच्या उलट परमार्थामध्ये जेव्हा साधनेमध्ये आपण खोल शिरतो आणि खरंच त्या आत्मशांतीचा आपल्याला स्पर्श होतो ना, डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात, त्यावेळी आपल्याला सद्गुरूंची पहिल्यांदा आठवण होते की कसा आहे अहो मी, किती नीच आहे, अधम आहे, महापतित आहे, पण तरी मला तुम्ही ही अवस्था दिली साधनेतील. हे नामाचं प्रेम दिलं. आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अश्रुधारा लागतात. म्हणजे हे त्यांनी दिलेलं प्रेम आहे बरं का, आपल्याला आलेलं प्रेम नाही आहे. हे ज्यावेळी त्याला कळायला लागतं त्यावेळी सद्गुरूंप्रती कृतज्ञता भाव आतनं दाटून येतात आणि मग तो त्यांचं स्तवन करायला लागतो. पूर्णपणे एकाकार झालेला, सद्गुरुमय झालेला शिष्य सद्गुरूंच्या चरणी विलीन होऊन जातो. आलाच पुन्हा वृत्तीवरती तर सद्गुरूंचंच कार्य करतो, सद्गुरूंचंच स्तवन करतो. आपण पाहिले आज तागायत श्री महाराज जे करतायत गोंदवल्यामध्ये बसून किंवा भावरूपानं अनंत ठिकाणी बसून, ते त्यांच्या तुकामाईंनी दिलेलं काम करत आहेत. गुरुसेवा चाललेली आहे त्यांची.
हे तरी करेल महात्मा, नाहीतर आपल्या गुरूंमध्ये सामावून जाईल. आता सद्गुरू तत्वतः काहीच करत नाहीत म्हणजे काय, तर ते ब्रह्मस्थितीत असल्यामुळं काही न करण्याच्या अवस्थेत असतात. पण आत उमाळा असल्यामुळं ते शिष्यांसाठी येऊन त्यांच्यात असलेलं प्रेम त्यांना वाटतात. अण्णा महाराजांच्याकडे तुम्ही कधी गुरुतृतीयेच्या उत्सवाला गेला तर महाराज असं फुलं उधळतात लोकांच्यावरती, समोर बसलेल्या लोकांवरती अशी फुलं उधळतात, आनंद उधळतात. सद्गुरू हेच करत असतात. म्हणजे काय घडतंय पहा बरं का. एका अर्थानं सद्गुरूच शिष्याची सेवा करत असतात आणि शिष्य पण सद्गुरूंची सेवा करत असतो. असा हा प्रेमाचा संबंध आहे. अशा या संबंधातून स्तवन घडून येतं. व्यावहारिक स्तवन हे नाही, हे स्तवन आत्मप्रेमातून आलेलं स्तवन आहे, देहापलीकडच्या प्रेमातून आलेलं स्तवन आहे, ज्या प्रेमामध्ये कुठलाही विहित स्वार्थ नाही, ज्या प्रेमामध्ये कुठलाही हेतू नाही. इथल्या प्रेमात अपेक्षा नाही, काहीही नाही, फक्त विसर्जन आहे. असं हे अलौकिक सद्गुरू स्तवन आहे. इथे आपली ही 7 दिवसांची निरूपण सेवा समाप्त होती आहे. किती वाजले? 4:57. आपण जे सगळे समोर बसलाय ना, ते मी माझ्या स्वामीजींना स्मरून सांगतो की मला असं वाटतंय की तेच ऐकायला बसलेले आहेत निरूपण. समाधानानं ऐकतायत, आशीर्वाद देत आहेत. श्री महाराजही आहेत, ब्रह्मानंद महाराज आहेत, सगळेजण आपल्यावरती कृपा करत आहेत. आपलं काम आहे, आपण आता त्या आनंदात स्वतःला विसरून मात्र जायला पाहिजे. आणि इथं हा निश्चय करायला पाहिजे की उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, हो ना, हो तरी म्हणा. परवा पण गुरुपौर्णिमाच असणार आहे, 13वा पण गुरुपौर्णिमाच आहे, प्रत्येक दिवस गुरुपौर्णिमा आहे. लक्षात घ्या तुम्ही. प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, अर्धवट नाही आहे, एकही क्षण अर्धवट नाही आहे, एकही श्वास अर्धवट नाही आहे. कारण आपण महाराजांचे आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.